हॅलो, वेलकम बॅक टू ट्रेल अँड टीच. आता या सेशनमध्ये आपण काय काय बघणार आहे की JWT टोकन्स बघणार आहे. जो आपला सिक्युरिटी पर्पज आहे, जो आपण API ज्या बनवल्या त्या आपण सिक्युरिटी दृष्टीने आपण सगळं बघणार आहे. राईट. आपला पहिला कॉल कसा असायचा की आपलं जे क्लायंट साईड आहे, क्लायंट साईड म्हणजे जे आपण API लिहिल्या असायच्या त्या आपण फ्रंट एंड मध्ये बाइंड केल्या. राईट. त्या फ्रंट एंड मधून बाइंड केल्यानंतर आपला जो कॉल आहे तो आपल्याला कुठे भेटायचा की कंट्रोलरला भेटायचा. त्या कंट्रोलर काय करायचा आपला की रिपोजिटरीमध्ये कॉल करायचा. रिपोजिटरीमधून आपलं एंटिटी फ्रेमवर्क रन व्हायचं. एंटिटी फ्रेमवर्कमधून आपला डेटाबेस कनेक्टिव्हिटी, आपली SQL सर्व्हर आहे त्याच्यावरती डेटाबेस कनेक्टिव्हिटी आपली वर्किंग व्हायची. राईट. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय की ज्या आपल्या API आहेत ना त्या सगळ्या प्रॉपर फ्रीमध्ये आहेत, म्हणजे त्याला काही सिक्युरिटीच नाही. त्या सगळ्या API कोणीही तुमचं कॉल करू शकतं. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की कोण लॉग इन आहे का नाही, ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन ह्या दोन आपण कन्सेप्ट मेनली बघणार आहे. आता पहिली गोष्ट काय की ऑथेंटिकेशन म्हणजे काय असतं. ओके. ऑथेंटिकेशन कोण असतं की तू कोण आहेस, म्हणजे आपण लॉग इन ID वगैरे वापरतो ना, युजर नेम आणि पासवर्ड. राईट. तू कोण आहेस याचा अर्थ काय की ऑथेंटिकेशन असतं. की ऑथेंटिकेशन म्हणजे काय की हा युजर अस्तित्वात आहे का नाही, किंवा हा युजर आपल्याकडे डेटाबेसमध्ये एंट्री आहे का नाही. जर असेल तर तू लॉग इन हो. हा झाला आपला ऑथेंटिकेशन. राईट. आता सेकंड पार्ट होती की ऑथरायझेशन म्हणजे काय. ऑथरायझेशन म्हणजे काय असतं की त्या युजरला, म्हणजे मी असेल किंवा तुम्ही असाल, तर तुम्हाला कोणता रोल असाइन झालाय. राईट. ऍज अ मी काय की ऍडमिन असेल, तुम्ही काय असणार आहे की स्टुडंट असाल. जो थर्ड पर्सन असेल तो ॲज अ क्लायंट असेल किंवा कस्टमर असेल किंवा एखादा सुपरवायझर रोल असेल. राईट. किंवा एखादा मॅनेजर असेल. अशा अशा टाईपमध्ये मल्टिपल रोल्स असणार आहेत. त्याला बोलत की ऑथरायझेशन. आता आपण ज्या API बनवल्या त्या APIचा, कोणत्या APIचा ऍक्सेस कोणाकडे असणार आहे याला बोलत की ऑथरायझेशन. पहिली गोष्ट तर लॉग इन असला पाहिजे, ऑथेंटिकेशन असला पाहिजे, ऑथेंटिकेट असला पाहिजे. राईट. सेकंड असला पाहिजे त्याला ऑथरायझेशन, त्याला कोणता ऍक्सेस आहे. ह्या दोन गोष्टी आपण या सेशनमध्ये आपण बघणार आहे. ओके. आता थर्ड गोष्ट काय की JWT टोकन्स म्हणजे काय, किंवा JWT म्हणजे काय. आता JW काय असतं की जे स्टँड्स फॉर जेसन. आता जे स्टँड्स फॉर जेसन म्हणजे काय, जावा स्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन, जेसन. ओके. जावा स्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन वेब टोकन्स. आता जे आपलं टोकन्स असणार आहे ना, तुम्हाला जेसन फॉर्मॅट माहित असेल. जेसन फॉर्मॅट काय असतो की की आणि व्हॅल्यू मध्ये पेअर्स असतात. राईट. की व्हॅल्यूज मध्ये त्याची काहीतरी माझ्या नावाची की असेल की युजर नेम, आणि माझं नाव असेल ओमकार. राईट. किंवा माझं नावाच नेम हा माझा की असेल, आणि त्याचं जे व्हॅल्यू असेल की ओमकार असेल किंवा ट्रेल अँड टीच असेल किंवा हॅरी असेल किंवा पॉटर असेल, अशा टाईपमध्ये आपल्या जे व्हॅल्यू असणार आहे. राईट. आता याचा जो टोकन आहे तो टोकन कधी जनरेट झाला पाहिजे, जो आपला लॉग इन असेल ना, लॉग इन झाल्यानंतर, सक्सेसफुल झाल्यानंतर तो टोकन जनरेट झाला पाहिजे. राईट. जावा स्क्रिप्ट वेब टोकन किंवा जेसन वेब टोकन याला बोललं जातं की JWT. आता JWT मध्ये स्क्रीनवर धावतो. ओके. आता इथं इथं लक्ष द्या की आपल्याला ज्यावेळेस आपण जेसन टोकन करतो किंवा आपला JWT टोकन्स आपण क्रिएट भेटतो ना, त्याच्यामध्ये मेनली आहे ना 3 टाइप्स असतात. ओके. 3 टाइप्स मध्ये काय असतं की पहिलं असतं की हेडर, सेकंड असतो आपला पेलोड, आणि थर्ड असतो आपला सिग्नेचर. ओके. सिग्नेचर म्हणजे जे आपण ऑथेंटिकेशन करतो, किंवा ईवे बिल जर तुम्हाला माहित असतील ना, ईवे बिल्स असतील, किंवा आपण एखाद्या पर्सनला जे आपलं आधार कार्ड असेल ना, आधार कार्डवरती आपण काहीतरी करतो, किंवा जे आपण कॉलेजमध्ये वगैरे आपण बघतो ना की आपण एक ट्रू कॉपी लिहितो, तशा टाईपमध्ये आपण त्याच्यावरती सही शिक्का करतो. त्याच्यामध्ये जी सिग्नेचर असते ना, तर ती सिग्नेचर आपल्या या JWT टोकन्स मध्ये आपण स्टोअर करू शकतो. फर्स्ट काय की आपला हेडर. ओके. सेकंड काय आहे की पेलोड. ओके. जो पेलोड असेल की त्याच्यामध्ये त्या JWT टोकन्स मध्ये काय काय असू शकतो, तुमचा युजर नेम असू शकतो, एखादा आपल्याला काहीतरी की की पाहिजे असेल, किंवा आपल्याला काहीतरी सेन्सिटिव्ह डेटा असेल आपला पॅन कार्ड वगैरे, तो आपल्याला JWT थ्रू पाठवायचा असेल तो असेल. राईट. आणि थर्ड असतो आपला सिग्नेचर. सिग्नेचर. आता हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, लेंथी होणार आहे, पण तुम्हाला एक ना एक कन्सेप्ट तुम्हाला सगळे आपण एका आपला जो प्रोजेक्ट आहे EV मॅनेजमेंट सिस्टम, त्यामध्ये आपण ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण वापरणार आहे. ओके. हे आपल्या मेनली 3 टाइप्स असतात. राईट. आता हेडरमध्ये काय असतं, हेडरमध्ये पहिली गोष्ट असते की किंवा इथं इथं ओके. हेडरमध्ये काय असतं की सपोज आपला असा काहीतरी JWT टोकन्स आहे, म्हणजे जेसन डेटा आहे. राईट. त्याच्यामध्ये त्याची की असेल अल्गोरिदम. ओके. आता त्याच्यावरती अल्गोरिदम कोणता आपण वापरणार आहे, त्या अल्गोरिदमचं नाव असेल, तर मला एकच मेनली माहिती आहे की H256. ओके. किंवा HS कॅपिटल 256 हा स्टँडर्ड आहे की
तुमचं जे अल्गोरिदम वापरणार आहे एन्क्रिप्शनसाठी डिक्रिप्शनसाठी, जर तुम्ही सेकंड इयर थर्ड इयरमध्ये जर तुम्हाला माहित असेल की एन्क्रिप्टेड डेटा डिक्रिप्टेड डेटा वगैरे आपण शिकलो असेल किंवा याच्यावरती कोणत्या तरी आपण लँग्वेजमध्ये शिकलेलं, तुम्हाला पण माहित नाही, आठवत नाही कोणत्या लँग्वेजमध्ये शिकलेलो, पण हे शिकलेलो आपण की एन्क्रिप्टेड डेटा डिक्रिप्टेड डेटा आहे ना, ते तुम्हाला हे अल्गोरिदम असतं राईट. त्याच्यामध्ये आपण एक अल्गोरिदम बघितलं की HS256. ओके. आता सेकंड त्याचं काय असू शकतं की त्याचा टाईप असू शकतो. ओके. आपण जो डेटा करणार आहे की हेडरमध्ये त्याचा काय असू शकतो की त्याचा टाईप असू शकतो. त्या टाईपमध्ये आपण काय टाकू शकतो की JWT. ओके. JWT हा त्याचा टाईप झाला की जेसन वेब टोकन. ओके. आता पेलोडमध्ये हा झाला आपला पेलोड. या पेलोडमध्ये काय असू शकतं इथं इथं अरे यार. ओके. या आता पेलोडमध्ये ओके या पेलोडमध्ये काय असते की क्लेम्स असतात. आता क्लेम्स म्हणजे काय असतं की सपोज सब्जेक्ट 101, मी एक डेमो डेटा लावतो तुम्हाला की त्याच्यामध्ये एक सब्जेक्ट असू शकतो त्याचा की आणि त्याचा व्हॅल्यू असू शकतो 101. ओके. कॉमा सेपरेटेड अजून एक त्याच्यामध्ये क्लेम असू शकतो की सपोज ईमेल. ओके. ईमेल असू शकतो त्याचा क्लेम. ईमेलमध्ये असेल सपोज ॲडमिन, म्हणजे जो आपला ऑथेंटिकेशन असेल ना त्या तशा टाईप @gmail.com अशा टाईपमध्ये त्याचा एक सेकंड क्लेम असू शकतो. थर्ड त्याचा क्लेम काय असू शकतो की त्याचा रोल. ओके. त्याचा रोल असेल ना तो पण त्याच्यामध्ये डिफाईन असेल, तो ॲडमिन असेल. ओके. अशा टाईपमध्ये तुमचं सेकंड पेलोडमध्ये काय असू शकतं की तुमचे रोल असू शकतात. आता थर्ड काय असतं की तुमचं सिग्नेचर. ओके. हा असेल थर्ड सिग्नेचर. आता सिग्नेचरमध्ये काय असतं की टोकन. ओके. टोकन इज क्रिएटेड CREATED बाय सर्व्हर. ओके. आता हा टोकन खरोखर सर्व्हरनं जनरेट केलाय का याचं आपल्याला काहीतरी व्हेरीफाय करण्यासाठी एक सिग्नेचर लागेल राईट. ती सिग्नेचर आपण पाठवू शकतो. सिग्नेचर हा झाला आपला थर्ड पॅरामीटर. असे 3 पॅरामीटर असतात. पहिला काय असतो की आपला हेडर्स असतो, त्यानंतर असतो सेकंड आपला पेलोड असतो आणि त्याच्यानंतर सिग्नेचर की तो याच सर्व्हरनं जनरेट केलाय का नाही. ओके. आता पहिली गोष्ट आता याच्यानंतर काय आपल्याला बघायचं की तुमचा जो JWT एन्क्रिप्टेड नसतो. ओके. इम्पॉर्टंट गोष्ट काय की आपला जो JWT टोकन असतो तो एन्क्रिप्टेड नसतो. हा इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतो की तुमचा JWTचा टोकन असेल तो एन्क्रिप्टेड असतो का नसतो, तर तुम्हाला काय सांगायचं की एन्क्रिप्टेड नसतो, तो एन्कोडेड असतो. JWT इज नॉट एन्क्रिप्टेड. ENCRYPTED नॉट एन्क्रिप्टेड is defined is encoded. ओके. तो काय असतो की एन्कोडेड असतो. आता हा एन्कोडेड आणि एन्क्रिप्टेड यांच्यामधला फरक तुम्हाला माहित पाहिजे असेल तर तुम्ही गुगल करू शकता. ओके. आता सेकंड काय की JWT हा एन्कोडेड असतो, त्याच्यामुळे आहे ना त्याच्यामध्ये कधीही आपण त्याच्यामध्ये पासवर्ड फील्ड ऍड करत नाही किंवा आपण करायची पण असते. तुम्हाला जर माहिती असेल तर स्टँडर्ड वेमध्ये तुम्हाला ह्या पासवर्ड फील्ड तुम्हाला ऍड करायची नाही का. कारण का जर तुम्ही पासवर्ड फील्ड ऍड केली तर तुम्हाला तो तिकडं ज्या आपण फ्रंट एंडमध्ये बघणार तो तुमचा पासवर्ड वगैरे हॅकिंगची सिस्टीम असेल ना हॅक वगैरे करू शकतो. त्यासाठी तुम्ही कधीही JWT मध्ये तुम्ही करू शकत नाही. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन काय की व्हाय JWT आर युज्ड. आता JWTचा मोठा फायदा काय की JWT काय की स्टेटलेस ऑथेंटिकेशन आहे. ओके. स्टेटलेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय की सर्व्हरला तुमचा जो सर्व्हर असेल कुठेही जो Azure वरती किंवा AWS वरती आपण डिप्लॉय केलेला असेल तर तो सर्व्हर आहे ना प्रत्येक रिक्वेस्टसाठी सेशन स्टोअर करण्याची गरज नसते. ओके. प्रत्येक रिक्वेस्टसाठी सेशन क्रिएट करण्याची गरज नसते. जसं की आपल्याकडे क्लायंटकडे एक टोकन आहे म्हणजे अँग्युलर ॲप्लिकेशनमध्ये इथं इकडं साईडला घेतो की सपोज हा माझ्याकडं एक अँग्युलर ॲप्लिकेशन आहे. ओके. आणि आपला इथं सर्व्हर आहे काहीतरी. ओके. आणि इथं आपला JWT टोकन्स आहे. आता हा JWT टोकन्स आहे ना प्रत्येक वेळेस माझा अँग्युलरमध्ये एकदा स्टोअर केला तर प्रत्येक वेळेस इथं काय करणार आहे तो हा जो माझा JWT टोकन्स आहे तो JWT टोकन प्रत्येक रिक्वेस्टला मला सर्व्हरकडे पाठवणार. सर्व्हर काय करणार फक्त तो व्हॅलिडेशनचं काम करणार. आता याचा जो सेशन असेल ना तो सेशन क्रिएट करण्याची गरज नाही. तो काय करतो की हा याचा जो सेशन आहे तो क्लायंट स्टोअर करतो. ओके. जो आपला अँग्युलर आहे ना तो स्टोअर करतो आणि याच्या बेसिसवर प्रत्येक रिक्वेस्टला JWT टोकन सर्व्हरकडे पाठवतो. जो आपला त्यालाच सेकंडरी नाव काय असतं की बेरर टोकन.
ओके, बेअरर टोकन. आता हे त्याला बेअरर का म्हणायचं की बेअरर एक ऑब्जेक्टचं नाव असतं. ओके, बेअरर ऑब्जेक्टचं म्हणजे मी त्याचं ओंकार पण नाव देऊ शकतो किंवा माझ्या क्रेडेन्शियल नाव देऊ शकतो किंवा मी ॲमेझॉन नाव देऊ शकतो किंवा फ्लिपकार्ट नाव देऊ शकतो, राईट. आता हे नाव कोणीही देऊ शकतं. ओके, आता सेकंड काय की बेअरर टोकन हा कोणीही लिहू शकतो. आता बेअरर टोकन म्हणजे काय असतं की ज्या वेळेस आपण एखाद्या अँग्युलर मधून रिक्वेस्ट तयार करतो, त्या रिक्वेस्ट मध्ये आपल्याला काय लिहायला लागतं की ऑथोरायझेशन. ऑथोरायझेशन जो ऑथोरायझेशनचा पार्ट आहे त्याला आपल्याला बेअरर टोकन असं लिहायला लागतं. आता हे टोकनच्या जागी आहे ना, इथं तुमचं जे ऍक्च्युअल टोकन असतं ना, इथं ते पेस्ट असतं. जे टोकनचा फॉर्मॅट कसा असतो माहिती आहे का की 7EY अशा टाईपमध्ये असं काहीतरी हे टोकन असतं आणि हे टोकन याच्या जागी रिप्लेस करायचं असतं. मग तुम्हाला जो सिंटॅक्स बेसिक सिंटॅक्स आहे ना, तो ऑथोरायझेशन बेअरर हा सिंटॅक्स तुम्हाला लिहायला लागतो. त्याशिवाय तुमची रिक्वेस्ट व्हॅलिड होत नाही. ह्या बेअररच्या जागी तुम्हाला मल्टिपल टाईप्स येत राहतात. ओके, आता नेक्स्ट काय आहे की रोल्स म्हणजे काय असतं. ओके, रोल्स म्हणजे काय की सपोज आपण एक ऍडमिन हा एक रोल झाला, मॅनेजर हा एक रोल झाला, त्याच्यानंतर एम्प्लॉय हा एक रोल झाला, कस्टमर हा एक रोल झाला. ओके, रोल्स तुम्हाला कळले. आता रोल ज्यावेळेस आपल्याला ऍक्सेस करायचा असेल किंवा आपल्याला रोलचा जो सिंटॅक्स आहे तो जर अप्लाय करायचा असेल तर तो रोलचा ऍक्सेस कुठे ठेवायला लागतो की आपला जो कंट्रोलर आहे त्या कंट्रोलरमध्ये आपल्याला लिहायचा असतो. ओके, त्याचा सिंटॅक्स काय आहे की त्या स्क्वेअर ब्रेसेस आणि ऑथराइज. ओके, AUTHORIZE ऑथराइज आणि फंक्शन ब्रेसेस. ओके, ऑथोराइज फक्त ऑथोराइज जर दिलं ना तर तो एपीआय आपली ऑथोराइज पाहिजे आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक आपल्याला त्या रोलसाठीचं जर ऍक्सेस करायचा असेल तर आपल्याला काय करायचं आहे की त्याच्यामध्ये रोल्स. ओके, आपण जे पण कीवर्ड आपण सेव्ह केला असेल वगैरे तर रोल्स इज इक्वल टू जो आपला रोल्स असणार आहे ना, सपोज माझा ह्या ॲडमिनसाठी पाहिजे किंवा हा एक कॉपी करतो किंवा यालाच कॉपी पेस्ट करतो खाली की हा माझा ॲडमिनसाठी असेल आणि सपोज माझा हा स्पेसिफिक कशासाठी आपण करूया मॅनेजर. ओके, हा मॅनेजरसाठी माझा कंट्रोलर असणार आहे किंवा ही माझी एपीआय असणार आहे, राईट. त्यासाठी मी असं करू शकतो. हे फक्त तुम्हाला कंट्रोलरमध्ये टाकायचं असतं, राईट. आता याच्या खाली जे आपलं असतं की पब्लिक असेल टास्क आय ॲक्शन रिझल्ट, त्याच्यानंतर आपल्याला जो एपीआयचं नाव असेल आणि त्याच्यानंतर आपल्याला जो पॅरामीटर येणार असेल आयडी वगैरे त्या टाईप पण तो सिंटॅक्स असेल ते मी सांगणार आहे. फक्त मी आता फक्त तुम्हाला कन्सेप्ट सांगतोय, राईट. आता हा ऑथोराइज म्हणजे काय की ऑथोराइज म्हणजे हा माझा जो एंड पॉइंट आहे तो एंड पॉइंट माझा सिक्युअर आहे. ओके, आपण जो पण एंड पॉइंट बनवतो, आता एंड पॉइंट म्हणण्यापेक्षा आपण मी इथं डायरेक्ट प्रोजेक्टमध्ये जातो की एंड पॉइंट कशाला बोललं जातं. तरी पण तुम्हाला माहिती आहे तेव्हापर्यंत तुम्ही सगळी माझी सिरीज केली असेल, आय थिंक सो. ओके, विज्युअल स्टुडिओ 2022 मी का लवकर चालू करत नाही का तर लॅपटॉप माझा हँग होतो त्यासाठी. ओके, why I am not starting immediately Visual Studio because of. ओके, आता हे जे एपीआय चार्जर्स आहे पोस्ट नावाचे, गेट नावाची आयडी आहे, चार्जर्स आयडी, ह्या काय झाले माझे एंड पॉइंट झाले. आता ह्या एंड पॉइंट नंतर कंट्रोलरमध्ये मी ऑथोराइज जर लावलं तर ते काय झालं म्हणजे सिक्युअर झाले एपीआय. ओके, आता नेक्स्ट काय तुम्हाला बघायचं की अलाव अनोनिमस. आता तुम्ही हे ऑथोराइज केलं पण जर का मी लॉग इनची जी माझी एपीआय असेल त्याला पण जर का मी ऑथोराइज केलं तर तुमचं सिंटॅक्स काय होणार की लॉग इनला पण तुम्हाला तो टोकन मागणार, पण लॉग इन तुमची वगळली पाहिजे. एक्सेप्ट म्हणजे ती एक्सेप्शन झाली पाहिजे ना की तुमची जी लॉग इनला आहे ती वगळली पाहिजे. ओके, मग त्यासाठी काय सिंटॅक्स काय असतो की लॉग इनसाठी म्हणजे जी लॉग इनची असेल त्याला की अलाव अलाव अनोनिमस ANONYMOUS. ओके, अलाव अनोनिमस असं त्याला सांगायला लागतं का तर तुम्ही लॉग इनच्या वेळेस जर तुमचा टोकन क्रिएट झाला नाही किंवा ते लॉग इनला जर तुम्हाला टोकन मागायला लागलं तर तुमच्या प्रत्येक एपीआयला काय होणार की फेल जाणार ना, त्यासाठी तुम्हाला अनोनिमस असतं. आता त्याच्यामध्ये तुम्हाला काय की दोन तुम्हाला 401 आणि 403 हे तुमचे काय बोलतात की इथं इथे गेल्यानंतर इन्स्पेक्ट. ओके, स्टेटस कोड. ओके, हे स्टेटस कोड तुम्हाला पाहिजे 401 आणि 403. आता 401 म्हणजे काय की अनऑथोराइज्ड. ओके, अनऑथोराइज्ड म्हणजे काय की तुमचा युजर आहे ना
प्रॉपरली ऑथेंटिकेटेड नाही, म्हणजे त्याच्याकडे टोकन नाही किंवा टोकन इनव्हॅलिड आहे किंवा टोकन एक्सपायर झाले, त्याला बोलवते 401. आणि 403 काय असतं की तुमचा फॉरबिटन असतं, फॉरबिटन. ओके, फॉरबिटन म्हणजे काय की युजर ऑथेंटिकेशन आहे. ओके, युजरचं सक्सेसफुल लॉगिन आहे, टोकन आहे, सगळं बरोबर आहे, पण त्याच्याकडे आहे ना तो ऍक्सेस नाही, म्हणजे तो जो एपीआय कॉल करतो त्या ऍडमिनच्या करतोय. तो सपोज असेल मॅनेजरचा रोल, पण तो ऍक्सेस कोणाच्या करतोय, ऍडमिनच्या करतोय, त्याला काय बोललं जातं की 403. आता आपल्याला नेक्स्ट कन्सेप्ट काय बघायचं आहे की क्लेम्स. ओके, इथं इथं ओके, आपल्याला क्लेम्स बघायचे. आता क्लेम्स म्हणजे काय असतं की तुमच्या युजर बद्दलची माहिती, तर मी तरी पण दिलेलंच आहे की क्लेम्स म्हणजे काय, जो आपला प्लेलोड असतो ना, जी सब्जेक्ट, ईमेल, रोल वगैरे, ते आपले क्लेम्स असतात, राईट. मग त्याच्यामध्ये युजर आयडी असेल, त्याचा ईमेल वगैरे आपण टाकू शकतो, रोल टाकू शकतो, सिटी टाकू शकतो, डिपार्टमेंट टाकू शकतो, राईट. हे सगळे JWT मध्ये स्टोअर करतो ना, ते आपण क्लेम्स ठेवू शकतो, राईट. आणि जो आपला रोल आहे ना, ऍडमिन वगैरे किंवा मॅनेजर, तो पण आपला एक क्लेमच आहे. ओके, आता सपोज आपली जी ईव्ही चार्जिंग मॅनेजमेंट सिस्टीम आहे, याच्यामध्ये आपल्याला एक सिनारिओ आला. ओके, सिनारिओ काय आला की जे पुण्यातले स्टेशन्स आहेत, त्या पुण्यातले स्टेशन मॅनेजर्स आहेत, ओके, पुण्यातल्या स्टेशनचे मॅनेजर्स आहेत, त्यांना एपीआय ऍक्सेस मिळावा फक्त त्या पुण्याच्या लोकेशन बेस्डला. ओके, तर तुम्ही कसं लिहू शकता की रोल जो आहे तो स्टेशन मॅनेजरचा असेल. ओके, स्टेशन मॅनेजरचा रोल आहे, ऍक्सेस आहे, पण सिटी असेल, ओके, सिटी असेल तिथं मी पुण्यात टाकणार. हा काय झाला, माझा एक क्लेम झाला की तुम्हाला ऍक्सेस आहे, पण तुझी सिटी पण पुणेच पाहिजे. मुंबईची जी सिटी असेल त्याला मुंबईमधलेच युजर्स ऍक्सेस असणार, अशा टाईपमध्ये. आता नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे की हे झाले तुमचे क्लेम्स. आता हे मी सगळी थिअरी सगळे अप्लाय करून पण धावणार आहे. ओके, पॉलिसी. आता पॉलिसी म्हणजे काय असते की आपण एखादा ऑथरायझेशन रूल केला. ओके, जो आपण रूल वगैरे आता आपण जो बघितला की क्लेम्स मध्ये आपण एक रूल केला की पुण्याच्या स्टेशन मॅनेजरला फक्त पुण्याचे युजर ऍक्सेस पाहिजे, तसा हा एक आपला एक रूल झाला. ओके, रूल म्हणजे काय की जो स्टेशन मॅनेजर पॉलिसी असेल तो एक आपला रूल झाला, राईट. रोल मस्ट बी अन ऍडमिन, तो ऍडमिनच फक्त ऍक्सेस असेल, हा आपली झाली एक पॉलिसी. ओके, आता याचा सिंटॅक्स काय असतो की पॉलिसीचा, सपोज इथं, ओके, या दोन कन्सेप्ट सेमच आहेत पण जरा डिफरंट आहेत की रोल्स आणि पॉलिसीमध्ये, की रोल्सपेक्षा पॉलिसी जरा बेस्ट पडतं. का सांगतो की ऑथोराइज. ओके, ऑथोराइजला आपण काय टाकतो की आपण इथं ऑथोराइज सिंटॅक्स स्क्वेअर ब्रेसेस, स्क्वेअर नाही सॉरी, राऊंड ब्रेसेस, आणि इथं रोल्स इज इक्वल टू, इथं आपण काय टाकतो की ऍडमिन. ओके, आता इथं काय झालं, सगळ्या ऍडमिन्सना ऍक्सेस झालं, राईट. आता जर का मला पॉलिसीमध्ये अप्लाय करायचं असेल तर पॉलिसीमध्ये काय असू शकतं की ऑथराइज. ओके, ऑथराइज, आणि इथं स्क्वेअर फंक्शन ब्रेसेस पॉलिसी, हा पॉलिसी कीवर्ड इज इक्वल टू, इथं मी काय टाकणार की मॅनेजर स्टेशन्स किंवा मॅनेज स्टेशन्स. म्हणजे काय, फक्त जे पुण्याचे स्टेशन मॅनेजर आहेत ना त्यांना पुण्यातले फक्त रोल्स ऍक्सेस असेल, अशा टाईपमध्ये. आता या पॉलिसीमध्ये काय काय असू शकतं, तुमचे रोल्स पण असू शकतात, क्लेम्स असू शकतात, कस्टम रिक्वायरमेंट जसे असेल, मल्टिपल कंडिशन्स असू शकतात, राईट. आता ही जी आता आपण सगळी जी थिअरी बघितली ना ती सगळी आपल्याला आता प्रोजेक्टमध्ये सगळी अप्लाय करायची आहे. ओके, आता ज्यावेळेस आपल्याला JWT आपण टोकन्स वापरणार आहे तर तुम्हाला एक पॅकेज लागतं. ओके, किंवा आपण काय म्हणू शकतो की याला आपल्याला कॉन्फिगरेशन आपल्याला करायला लागतं. आता जसं आपण मेनली कसं करतो की टूल्समध्ये न्यूगेट पॅकेज मॅनेजर, न्यूगेट पॅकेज मॅनेजर फॉर सोल्युशन. आता तिथून काय करायचं आपल्याला की JWT सर्च मारायचं आहे. ओके, JWT, जेसन वेब टोकन, आणि हा जो सेकंड वाला आहे ना की सिस्टम आयडेंटिटी मॉडेल डॉट टोकन्स, JWT किंवा JWT बॅरर, कोणता घ्यायचा असतो, जेसन वेब टोकन, ASP.NET कोर मिडलवेअर. हा, हे आपल्याला पाहिजे की मिडलवेअर आपलं पाहिजे की Microsoft.ASP.NET कोर ऑथेंटिकेशन JWT बेअरर. ओके, इथे यायचं आणि याचं व्हर्जन सिलेक्ट करायचं की आता आपलं सगळ्याचं व्हर्जन काय की 8 आहे ना, तर 8.00 सगळ्याला सिलेक्ट करायचं आणि या प्रोजेक्टसाठी पाहिजे इन्स्टॉल. डिक्लाइन 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 का, तर इथं हे झालं, सॉरी,
0.00 इन्स्टॉल एक्सेप्ट. ओके, हे इन्स्टॉल झालं. होतंय होतं, हां इन्स्टॉल झालं. आता सेकंड आपल्याला पासवर्ड आहे ना, तुम्ही कधी पण लक्षात ठेवा की तुमचा जो पासवर्ड असेल ना, तो तुम्ही डेटाबेसमध्ये स्टोअर करताना ना, तुमचा जो ॲडमिन 123 ओमकार 123 @123 असं तुम्ही कधी स्टोअर करायचं नाही, राईट? का तर ज्यावेळेस तुम्ही पासवर्ड वगैरे स्टोअर करताना तो एन्क्रिप्टेड फॉर्मॅटमध्ये ठेवायचा असतो. एन्क्रिप्टेड का तर तुमचा जो पासवर्ड आहे तो तुम्ही कोणीही तुमचा ॲक्सेस करता आला नाही पाहिजे त्यासाठी. ओके, आता त्यासाठी काय करायचं की बिक्रिप्ट CRYPT हा बिक्रिप्ट नावाचा आपल्याला लायब्ररी लागणार आहे. ओके, आता बिक्रिप्ट मधली कोणती की bcrypt.net/next ही आपल्याला लायब्ररी लागणार आहे. अजून कोणती आहे का इथं? नाही, हां हीच आपल्याला लागणार आहे. इथं काय करायचं की लेटेस्ट वाले आपण इथं काय असं वर्जनिंग वगैरे काय नाही, इन्स्टॉल करायचं. ओके, ते ऑटोमॅटिकली वगैरे सगळे इन्स्टॉल झालेलं आहे, राईट? आता नेक्स्ट हे झालं. आता आपल्या मेन आपल्या डेटाबेसमध्ये आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड म्हणजे आपल्याला लॉग इन करण्यासाठी काहीच नाही. मग त्यासाठी आपल्याला एक मॉडेल क्रिएट केलं पाहिजे, राईट? मॉडेल क्रिएट करण्यासाठी आपल्याला कुठे जायचं? सोल्युशन एक्सप्लोररमध्ये मॉडेल्स. ओके, मॉडेल्समध्ये राईट क्लिक, ॲड न्यू आयटम. आता या मॉडेलचं नाव काय देऊया की युजर असं नाव देऊ. ओके, युजर. आता या युजर्समध्ये आपल्याला काय कसं मॉडेल क्रिएट करायचं किंवा आपल्याला कशी एंटिटी क्रिएट करायची आहे. ओके, किंवा आपण हा एंटिटी म्हणू शकतो कारण की हा ॲज इट इज आपल्याला डेटाबेसमध्ये टेबल असणार आहे. पब्लिक. ओके, मी आता हे टाईप करण्यात जरा वेळ नाही घालवत, मी फक्त सांगतो की आपल्याला ID लागणार आहे, त्याचं फुल नेम लागणार आहे, ईमेल लागणार आहे आणि पासवर्ड हॅशिंग लागणार आहे. ओके, तो इन्क्रिप्टेड पासवर्ड लागणार आहे आणि त्याचा रोल लागणार आहे. ह्या 5 फील्ड लागणार आहेत. ओके, आता इथे मी काय काय केलं बघा की ID घेतला, पब्लिक स्ट्रिंग फुल नेम घेतलं, त्याला एम्प्टी केलं, ईमेल टाकलं, त्याला एम्प्टी केलं, पासवर्ड हॅश हा मी एक व्हेरिएबल घेतला, त्याला मी स्ट्रिंग एम्प्टी केलं. आता नेक्स्ट काय केलं की रोल. आता रोलमध्ये कन्सेप्ट तुम्हाला लक्षात काय ठेवायचे की मी इथं बाय डिफॉल्ट त्याला कस्टमर असाइन केलंय. का तर ज्यावेळेस आपण रोल देणार तर तुम्ही ज्यावेळेस लॉग इन क्रिएट करणार किंवा युजर क्रिएट करणार आहे ना, तर युजरला त्याचा ऍक्सेस नको आपल्याला नाही द्यायचा ना, तो स्वतः तो ऍडमिन ॲज अ त्याला रोल देऊ शकतो. मग त्यासाठी आपण काय दिलं की बाय डिफॉल्ट त्याला कस्टमर केलं. ओके, आता मला काय करायचं की या युजरचा मला एंटिटी ऍड केली पाहिजे. मग एंटिटी ऍड करता ह्याचा आपल्याला काय केलं की एंटिटी केली पाहिजे. आता एंटिटी ऍड करताना हे कुठं केलं पाहिजे की DTOs. ओके, इथं DTOs नाही, सॉरी, याचं आपल्याला काय केलं की ॲप DB कंटेक्स्ट, त्याचं आपल्याला एक डेटाबेसच्या कंटेक्समध्ये ऍड केलं पाहिजे ना, त्याला टेबल म्हणून कन्सिडर केलं पाहिजे. तर मला काय सांगायचं इथं की कंटेक्स्ट नाही, मायग्रेशन नाही, ॲप DB कंटेक्स्ट. ओके, आता या ॲप DB कंटेक्समध्ये इथं त्याला टेबल इंजेक्ट केला पाहिजे. आता टेबल कसा इंजेक्ट करायचा की पब्लिक DB सेट कोणता आहे? युजर. ओके, मग त्याचा आपल्याला युजर्स आणि गेट आणि सेट त्याच्या प्रॉपर्टी, राईट? हे झालं आपलं. आता याच्यावरती आपलं काहीच रिलेशनशिप आपण काही मेंटेन नाही, त्यामुळे हा सेपरेट डेटाबेस असणार आहे, राईट? हे झालं. आता याच्यानंतर आपल्याला मायग्रेशन केलं पाहिजे. तर टूल्समध्ये रेकॉर्डिंग चालू आहे ना, हां, टूल्समध्ये न्यूगेट पॅकेज मॅनेजर कन्सोल. ओके, CLEAR क्लिअर. आता इथं काय करणार मी ॲड मायग्रेशन. ओके, ॲड मायग्रेशनचं नाव काय की ॲड युजर. ओके, मायग्रेशन मी क्रिएट करतोय. ओके, याची स्क्रिप्ट वगैरे किंवा आपण याचं मायग्रेशन क्रिएट झालं म्हणायचं. कुठे झालं तर जो आपला मायग्रेशन नावाचा फोल्डर आहे, ओके, हा मायग्रेशन त्याच्यामध्ये. ओके, याचं मायग्रेशन वगैरे किती क्रिएट झालं, राईट? आता इथं अपडेट डेटाबेस म्हणजे डेटाबेसमध्ये तो अपडेट कर. बिल्ड स्टार्टेड. ओके, अपडेट वगैरे झालं. आता नेक्स्ट. ओके, आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला एक API तयार करायचं आहे, पण त्या API मध्ये आपल्याला एक अगोदर रिक्वेस्ट काय असली पाहिजे. ओके,
रिक्वेस्ट काय असली पाहिजे किंवा रजिस्ट्रेशन कसं असलं पाहिजे, मग त्यासाठी आपल्याला एक डेटा ट्रान्सफर ऑब्जेक्ट बनवला पाहिजे, राईट. तशा टाईपमध्ये आपल्याला DTO बनवला पाहिजे. DTO मध्ये ॲड न्यू आयटम, तिथं आपण काय करूया की रजिस्टर DTO रजिस्टर नावाची आपण DTO बनवली. ओके, आता या रजिस्टर DTO मध्ये पब्लिक किंवा इथं ओके, आता याच्यामध्ये आपलं काय असणार आहे की आपण एक ID घेणार नाही त्याच्याकडून. ID आपला ऑटो इन्क्रीमेंट असणार आहे. ओके, फुल नेम असेल, ईमेल असेल आणि पासवर्ड हॅश असू शकतो कस्टमरचा. ओके, रोल असू शकत नाही. आपण एक DTO तयार केला, राईट. आता हा DTO करून आपल्याला एक कंट्रोलर करायला पाहिजे, राईट. म्हणजे आपण काय काय तयार केलं लक्षात घ्या. टेबल आपण बनवला आणि त्या टेबलमध्ये ऍड करण्यासाठी आपल्याला एक रिक्वेस्ट आपण तयार केली. आता ही रिक्वेस्ट आपल्याला त्या कंट्रोलरमध्ये बाइंड केली पाहिजे ना, अशा टाईपमध्ये मला रिक्वेस्ट पाहिजे. मग कंट्रोलरमध्ये ऍड कंट्रोलर, एमटी कंट्रोलर कुठे आहे, API एमटी कंट्रोलर ऍड. आता त्याचं नाव ओके, इथं लोडिंग टेम्पलेट्स. ओके, आता या कंट्रोलरचं नाव काय असलं पाहिजे, ऑथ कंट्रोलर, AUTH करू, ऑथ कंट्रोलर. ओके, आता या ऑथ कंट्रोलरमध्ये मला काय काय पाहिजे की हा कंट्रोलर बेसपासून इनहेरिट होतोय की आपल्या इथं आधी अगोदर डेटाबेस कंटेक्स्ट आधी घेऊया की डेटाबेसला आपल्याला ॲक्सेस करण्यासाठी प्रायव्हेट रीड ओनली ॲप DB कंटेक्स्ट, ॲप DB कंटेक्स्ट, त्याचा अंडरस्कोर कंटेक्स्ट बनवला आणि हा कंटेक्स्ट मला कन्स्ट्रक्टरमध्ये पाहिजे, राईट. पब्लिक ऑथ कंट्रोलर आणि या ऑथ कंट्रोलरमध्ये ॲप DB कंटेक्स्ट, त्याचा कंटेक्स्ट आणि इथं एक यावं सजेशन नाही येत, कंटेक्स्ट इज इक्वल टू कंटेक्स्ट. ओके, सगळं रेडी झालं. आपण इथं त्याचा इंजेक्ट केला आपण, राईट. आता त्याच्यानंतर आपल्याला API बनवायची आहे. कोणती, पोस्ट नावाची API बनवायची आहे. पोस्ट का, आपण डेटा घेणार आहे. तर HTTP पोस्ट. ओके, HTTP पोस्टमध्ये त्याचा आपल्याला काय असणार आहे की एक पॅरामीटर येणार आहे, तो आपण त्याचं नाव देऊ रजिस्टर. रजिस्टर नावाची आपली API आहे. ओके, रजिस्टर नावाची आपली API आहे. पब्लिक असिंक API काय असिंक्रोनस करायच्या, असिंक टास्क, कारण की तो एक आपल्याला थ्रेड आपल्याला क्रिएट करायचा आहे. टास्क त्याचा टाईप असणार आहे की आय ॲक्शन रिझल्ट आणि त्या आय ॲक्शन त्याचं नाव देऊ की आपण रजिस्टर नावाच देऊ, रजिस्टर. ओके, रजिस्टर नाव दिलं. आता त्याच्यामध्ये आपलं एक पॅरामीटर येणार आहे, त्याचा टाईप काय असणार आहे, रजिस्टर DTO. लक्षात आलं का आपण काय केलं, रजिस्टर DTO आणि त्याचा आपण रजिस्टर DTOच बनवू. ओके, आता सेम. आता आपल्याला इथं व्हॅलिडेशन चेक करायचं की जर तो ईमेल ऑलरेडी आपल्या डेटाबेसमध्ये असेल तर व्हेरिएबल एक्झिस्टिंग युजर. ओके, एक्झिस्टिंग युजर, एक्झिस्टिंग युजर इज इक्वल टू अवेट. अवेट काय कर, अंडरस्कोर कंटेक्स्ट, अंडरस्कोर म्हणजे डेटाबेसमधला जो युजर आहे, ओके, त्याची लिस्ट मला आणून दे, राईट. आता त्याच्यामधलं बघा रेड काय होणार बघा, बघा त्याच्यामधलं डॉट फर्स्ट ऑर डिफॉल्ट. ओके, फर्स्ट ऑर डिफॉल्ट असिंक्रोनस. ओके, हे तुम्हाला फंक्शन वापरायचं आहे. आता हे ॲरो फंक्शन वापरायचं, त्याचा एक ऑब्जेक्ट एक आला ॲरो फंक्शन, युजर डॉट ईमेल इक्वल टू रजिस्टर डॉट ईमेल. ओके, असेल तर तू एक्झिस्टिंग युजरमध्ये असाइन कर आणि इथं आपली इफ कंडिशन, इफ एक्झिस्टिंग युजर ओके इक्वल नॉट नल, ओके नॉट नल असेल तर आपण काय टाकूया, रिटर्नमध्ये बॅड रिक्वेस्ट टाकू. ओके, बॅड रिक्वेस्ट आणि या बॅड रिक्वेस्टला रन टाईमला आपण व्हॅल्यू देऊ की काय नाव व्हॅल्यू देऊया, इथं न्यू केलं आपण असं असतं, मेसेज. ओके, मेसेज आपण पॅरामीटर देऊ, MESS
हे असं काय येत नाही मला पण नाही माहीत अजून. आय थिंक त्याच्या काहीतरी एक्सटेन्शन वगैरे राहिले असतील. ईमेल ऑलरेडी रजिस्टर्ड. ओके, सेमिकोलॉन. हां, ओके, इथपर्यंत आपला सगळा कोड बरोबर आहे. आता इफच्या खाली, ओके, आता इफच्या खाली आपल्याला काय करायचं, जो आपला पासवर्ड आहे ना, तो आलेला पासवर्ड त्याला आपल्याला एन्क्रिप्ट करून हॅशिंग करून आहे ना सेव्ह करायचा आहे. ओके, तर आपल्याला इथं काय करायचं आहे की व्हेरिएबल पासवर्ड हॅश, पासवर्ड हॅशिंग, ओके, इज इक्वल टू बिक्रिप्ट, ओके, बिक्रिप्ट डॉट नेट डॉट बिक्रिप्ट डॉट हॅश पासवर्ड. ओके, असा त्याचा सिंटॅक्स आहे. आणि ह्या हॅश पासवर्डला पॅरामीटर लागतो. पॅरामीटर कोणता पाठवायचा, जो रजिस्टर डीटीओ आहे त्याच्यातला पासवर्ड नावाची फील्ड. इथं आपण डीटीओ मध्ये काय केलंय, इथं आपल्याला डीटीओ मध्ये आपल्याला हॅश नाव आहे, इथं आपल्याला पासवर्ड करायचा आहे. ओके, पासवर्ड आणि नो ऐका, ओके, इथं आपण त्याला पासवर्ड दिलं आणि पासवर्ड नंतर सेमिकोलॉन इथंच येणार. बरोबर आहे. ओके, आपण तो जो एन्क्रिप्टेड पासवर्ड आहे तो आपण इथे टाकला. राईट, आता नेक्स्ट काय करायचं आहे, जो आपला पासवर्ड आहे आपण एक नवीन युजर करायचा, जो आपल्याला युजर आपल्या डेटाबेसमध्ये ऍड करायचा आहे. राईट, तर नवीन युजर कसा करायचा की व्हेरिएबल युजर इज इक्वल टू न्यू युजर, जो आपला हे आहे कोणता एंटिटी आपण क्रिएट केली ना त्याचा, इथं युजर नवीन ज्यावेळेस आपण क्रिएट करतो ना तिथं असा, आणि इथं फुल नेम, ओके, फुल नेम इज इक्वल टू रजिस्टर डॉट फुल नेम, ओके, कॉमा सेपरेटेड. इथं येणार आहे की ईमेल, ईमेल इज इक्वल टू ईमेल. आता इथं येणार आहे की पासवर्ड हॅश, पासवर्ड हॅश बरोबर तर आहे सिंटॅक्स, असं का म्हणता येते. कोलन देऊ, हां, ओके, आता येईल. पासवर्ड हॅश इज इक्वल टू रजिस्टर डीटीओ डॉट पासवर्ड, ओके, कॉमा सेपरेटेड. नाही नाही, रजिस्टरमधनं कुठं आपण घेणार, आपण इथे इन्क्रिप्ट केला ना पासवर्ड हॅश, त्याला आपण पासवर्ड हॅश करू, पासवर्ड हॅश. ओके, आता नेक्स्ट पासवर्ड हॅश नंतर काय असणार आहे की जो रोल असणार आहे त्याला इज इक्वल टू कस्टमर आपण देणार आहे त्याला रोल. ओके, बरोबर आहे. आता नेक्स्ट, ओके, आपण हा युजर केला. राईट, आता हा युजर मला डेटाबेसमध्ये ऍड करायचा आहे, तर मी काय करणार की अंडरस्कोर कंटेक्स्ट, ओके, ऍड युजर, ओके, त्याचे ऍड नावाचे फंक्शन, आणि त्याला युजर मी पाठवला. आता अवेट, जोपर्यंत अवेट कधीपर्यंत कर, अंडरस्कोर कंटेक्स्ट, त्याच्यानंतर शेव चेंजेस असिंक्रोनस, आणि इथून रिटर्न ओके रिस्पॉन्स, आणि या ओके मध्ये न्यू, आणि या न्यू मध्ये मेसेज, आपण पूर्ण त्याचा रिस्पॉन्स पाठवू, MESSEGE, मेसेज इज इक्वल टू डबल कोट मध्ये रजिस्ट्रेशन सक्सेसफुल. ओके,
रजिस्ट्रेशन भरपूर मोठा कोड आहे. ह्या टाईप करतपर्यंत आहे ना AI कडून घेतला असं बरं झालं असतं. यूजर ID इज इक्वल टू user dot id. okay, comma separated, full name, user dot full name, त्याच्यानंतर email is equal to user dot email. अजून काय राहते, रोल राहिला आपला, तरी म्हटलं रोल इज इक्वल टू युजर डॉट रोल. ओके, आपण असं सगळा अशा प्रकारे आपला जो पेलोड आहे इनक्रिप्ट करून पासवर्ड आहे तो आपण ऍड केला डेटाबेसमध्ये. आता हा मला युजर मला टेस्टिंग केला पाहिजे की डेटाबेसमध्ये खरंच बाबा युजर ऍड होतोय का नाही. ओके, आता नावाची API आहे. आता त्याच्यातून ट्राय इट आउट. फुल नेम आपण काय करूया, ओमकार पाटील, ईमेल om@1234, नाही omkar1234@gmail.com. पासवर्ड omkar@123. जय बजरंगबली, जय गणेश. ओके, सक्सेसफुली बाबा युजर रजिस्टर झालेला आहे. त्याचा युजर ID 1 नंबर भेटलेला आहे आपल्याला. ओके, पासवर्ड भेटलेला नाही. आता आपण पासवर्ड चेक करूया. SSMS ओपन करायचा. पहिली गोष्ट, SSMS ओपन केल्यानंतर चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. डेटाबेस नंतर आपला EV मॅनेजमेंट कुठे आहे, EV चार्जिंग नंतर टेबल्समध्ये आपल्याला कोणता बघायचा आहे, युजर्समध्ये टॉप 1000 रोज. ओके, टॉप 1000 मध्ये आपल्याला भेटलेला आहे. पासवर्ड हा एन्क्रिप्टेड ऍड झालेला आहे. त्याचा कस्टमरचा रोल कस्टमर भेटलेला आहे. ईमेल om1234. ओके, आता नेक्स्ट काय करायचं की JWT ऑथेंटिकेशन करायचं आहे. त्याच्या अगोदर आपण अजून एक रोल ऍड करूया. ओमकार पाटील म्हणण्यापेक्षा हॅरी पॉटर, इथं नाही, इथं येणार ना. हॅरी पासवर्ड आपण सेम ठेवू. ओमकार 1234 आहे ना, त्या जागी 5 करू, किंवा ओम म्हणण्यापेक्षा हॅरी 1234@gmail.com. ओके, एक्झिक्यूट. ओके, 2 आपल्याला ऍड झालेले आहेत अशा प्रकारे. आता नेक्स्ट, ओके, JWT पॅनल आपल्याला JWT टोकन्स ऍड करायचं आहे, राईट. आता JWT टोकन्स ऍड करताना महत्त्वाच्या गोष्टी आहेत थोड्याफार, आपण स्टॉप करूया. पहिली गोष्ट काय की JWTचं जे सेटिंग असतं ना ते आपल्याला ॲप सेटिंग डॉट जेसन मध्ये ऍड करायला लागतं. ओके, JWT ऍड करताना जेसन ऍड करताना ॲप सेटिंग डॉट जेसन मध्ये आपल्याला पहिली गोष्ट लागते. ॲप सेटिंग डॉट जेसन कुठं असतं, इथं आहे. ओके, ॲप सेटिंग डॉट जेसन मध्ये हे आपल्याला काय हलवायचं नाही, कनेक्शन स्ट्रिंग आणि लॉगिंग. ओके, या दोघांच्या मध्ये, कनेक्शन स्ट्रिंग आणि लॉगिंगच्या मध्ये JWT ओके, JWT करून कोलन त्याचा आपल्याला ऑब्जेक्ट पाहिजे, राईट. हा कॉमा सेपरेटेड येणार आहे. आता या ऑब्जेक्ट मध्ये काय असणार आहे की त्याची की असणार आहे. ओके, त्याची की असणार आहे आणि ती की माझी काय असू शकते, माझी काय ही देऊया, ही की तुम्ही जिथं ऍप्लिकेशन डिप्लॉय करणार म्हणजे ही ऍप्लिकेशन तुम्ही देणार आहे ना, ती एन्क्रिप्शनसाठी ही की तुम्ही तिकडच्या ऍप्लिकेशनला वापरू शकता. मी तर टाकतो काहीतरी, धिस इज माय सुपर सिक्रेट. आता हे सिक्रेट नाही, तुमच्या समोर सगळे पब्लिक झाले. सिक्रेट की फॉर JWT टोकन क्रिएशन 2026. ओके, कॉमा सेपरेटेड.
आता नेक्स्ट काय असतं की इश्युअर. आता हे मी सांगणार आहे, एक एक कन्सेप्ट सांगणार आहे. इश्युअर कोलन इश्युअर म्हणजे काय, आपल्या ज्या प्रोजेक्टचं नाव असतं ते. आता प्रोजेक्टचं नाव काय आहे की आपल्या EV चार्जिंग मॅनेजमेंट API, EV चार्जिंग मॅनेजमेंट API. ओके, कॉमा सेपरेटेड. नेक्स्ट असतं काय की ऑडियन्स. आता तुम्हाला कळलं का ह्याला JWT काय म्हणायचं, की आणि व्हॅल्यू पेअर्स मध्ये जेसन वेब टोकन्स. ओके, ऑडियन्स काय असणार आपलं EV चार्जिंग APIच्या जागी आपल्याला EV चार्जिंग मॅनेजमेंट क्लायंट. ओके, कॉमा सेपरेटेड. आता नेक्स्ट एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, इथे एक्सपायर्स. ओके, एक्सपायर्स मिनिट्स, MINUTES, बरोबर आहे, मिनिट्स कॉलन. त्याचं असू शकतं की 60 मिनिटाला आपण ते करू. ओके, लॉगिंग लेवल, लॉग लेवल असेल त्याचं इन्फॉर्मेशन, वॉर्निंग वगैरे, ऑन अलाउ क्वेश्चन, हे सगळं झालं. हा आपला मेन सिंटॅक्स आहे की JWT की असेल. इश्युअर म्हणजे जी तुमची जर प्रोजेक्ट आहे ना, ज्या प्रोजेक्टसाठी ही JWT टोकन्स बनलाय त्याचं नाव, आणि ऑडियन्स कोण वापरणार आहे, हे जे क्लायंट्स वापरणार आहेत ना सगळे, आणि एक्सपान्शन किती सेकंदासाठी आपल्याला बनवायचा आहे तो. राईट. आता हा आपण टोकन केलाय ना, तो आपल्याला कॉन्फिगर करायचा आहे. कॉन्फिगरेशन कशात करायचं असतं, program.cs मध्ये. राईट. आता हे सेटिंग आपण लिहिलं फक्त, हे आपल्याला वापरलं पाहिजे, म्हणजे इंजेक्ट केलं पाहिजे ना program.cs मध्ये. ओके, आता program.cs मध्ये, ओके, program.cs मध्ये आता आपल्याला एक सर्व्हिस लिहिली पाहिजे. सर्व्हिस कुठे लिहायची, ऍड कंट्रोलर्स कुठे आहे, ओके, इथं आपण त्याला मॅप करूया ऍड मॅप्सच्या खाली, की बिल्डर डॉट सर्व्हिसेस. ओके, डॉट ऍड ऑथेंटिकेशन, ऍड ऑथेंटिकेशन डॉट JWT नाही, काय असतं, एक सेकंड. नाही, डॉट नसतं इथं, त्याला फंक्शन ब्रेसेस, आणि या फंक्शन ब्रेसेसमध्ये ऑप्शन्स असतात, आणि या ऑप्शन्सला ॲज अ ॲरो फंक्शन, आणि या ॲरो फंक्शन नंतर तुम्हाला इथं असं असतं. बरोबर आहे. आता इथं ऑप्शन्स डॉट डिफॉल्ट ऑथेंटिकेशन स्कीम. ओके, डिफॉल्ट काय असणार आहे आपली JWT bearer डिफॉल्ट. ओके, JWT bearer डिफॉल्ट डॉट ऑथेंटिकेशन स्कीम. हो, ओके, इथपर्यंत आपलं बरोबर आहे. राईट. आता त्याच्यानंतर डॉट वापरायचं. ओके, त्याला लगेच, ओके, हा सिंटॅक्स झाला. याच्यामध्ये अजून एक असतं बहुतेक, बघूया थांब. ऑप्शन्स डॉट डिफॉल्ट चॅलेंज स्कीम. बरोबर आहे, JWT डिफॉल्ट ऑथेंटिकेशन स्कीम. बरोबर आहे. आता इथं, ओके, नेक्स्ट प्रोसेस हा झाला. त्याच्यानंतर डॉट ॲड JWT बॅरर्स, ॲड JWT बॅरर. ओके, ॲड JWT बॅररला ऑप्शन्स, ओके, ऑप्शन्स ॲरो फंक्शन, आणि त्या ॲरो फंक्शनमध्ये ॲज अ फंक्शन. आता इथं याच्या आतमध्ये आपल्याला काय काय लिहायचं असतं, की ऑप्शन्स डॉट टोकन, ओके, डॉट टोकन व्हॅलिडेशन पॅरामीटर्स. त्याला रन टाइमला आपण न्यू करणार आहे. सेम टोकन व्हॅलिडेशन पॅरामीटर आहे का नाही, टोकन व्हॅलिडेशन कंटेक्स्ट नाही, टोकन व्हॅलिडेशन पॅरामीटर्स. टोकन व्हॅलिडेशन पॅरामीटर्स. ओके,
आता त्याच्यानंतर याच्या आतमध्ये, आता याच्या आतमध्ये काय असणार आहे की व्हॅलिडेट इश्यू इज इक्वल टू ट्रू. ओके, त्याच्यानंतर असणार व्हॅलिडेट ऑडियन्स. ओके, ते आपण ट्रू केलं. त्यानंतर व्हॅलिडेट लाईफ टाईम. ओके, व्हॅलिडेट लाईफ टाईम इज इक्वल टू ट्रू. हां, त्याच्यानंतर असतं की व्हॅलिडेट इश्युअर साइन इन की इज इक्वल टू ट्रू. ओके, आता त्याच्यानंतर काय असतं की व्हॅलिड युजर. आता व्हॅलिड युजर कोण असतं इथं? व्हॅलिड इश्युअर. ओके, व्हॅलिड इश्युअर इज इक्वल टू बिल्डर डॉट कॉन्फिगरेशन. आता कॉन्फिगरेशनमध्ये काय टाकायचं आपल्याला? डबल कोटमध्ये JWT कोलन इश्युअर. ही जी आपली की आहे ना, ती आपण त्याला देऊन टाकली. कॉमा सेपरेटेड व्हॅलिड ऑडियन्स बिल्डर डॉट कॉन्फिगरेशन सेम ॲज इट इज डबल कोटमध्ये JWT कोलन. याला JWT कसं आहे आपलं? ॲप सेटिंग. ओके, स्मॉलमध्ये करू. प्रोग्राम डॉट सी एस कुठे गेलं रे बाई? था इकडला. JWT कोलन ऑडियन्स. ओके, कॉमा सेपरेटेड. तर त्याच्या आतमध्ये इश्युअर साइनिंग की इज इक्वल टू न्यू इना झाली कसं? सिमेट्रिक सिक्युरिटी की. आणि या सिमेट्रिक सिक्युरिटी कीला एन्कोडिंग किंवा एन्कोडिंग करू ENCODING. ओके, एन्कोडिंग डॉट UTF-8. ओके, हा स्टँडर्ड आहे. डॉट गेट बाइट्स. आणि हा जो गेट बाइट्स आहे तो बिल्डर डॉट कॉन्फिगरेशन. आणि या कॉन्फिगरेशनमध्ये JWT कोलन ही रन टाईमला आपली की कनेक्ट होणार आहे, जनरेट होणार आहे. आणि ती आपण नॉट चालू करूया. ओके, ओके. ऑप्शन्स नंतर बरोबर सगळे एरर गेलेले आहेत. अशा टाईपमध्ये आपला सगळा कोड आहे. ओके, आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे की प्रोग्राम डॉट सी एसमध्ये आता ह्या 2-3 कन्सेप्ट आहेत. पहिल्यांदा काय की आपल्या इथं बघा की HTTP रिडायरेक्शन, HTTP ऑथरायझेशन, मॅप कंट्रोल्स. ओके, हा आपला सिंटॅक्स आहे ना, याच्यामध्ये आपल्याला काय ॲड करायचं की HTTP रिडायरेक्शन नंतर आपल्याला काय करायचं की यूज ऑथेंटिकेशन. ओके, ॲप डॉट यूज ऑथेंटिकेशन हे आपल्याला ॲड करायचं आहे. आता यूज ऑथेंटिकेशन नंतर यूज ऑथरायझेशन असतं ना, यूज ऑथरायझेशन नंतर सगळं मॅपिंग कंट्रोलचा हा सिंटेक्स तुम्हाला लक्षात ठेवायचा. आपण काय केलं की इथं रन टाईमला एक की केली जनरेट आणि ती की ॲज अ की या JWT नावाच्या यानं आपण फॉर्मॅट केली. राईट, आता नेक्स्ट आपल्याला काय बनवायचं हे सगळं आपण JWT सगळं ॲड केला. याचा हे आपल्याला त्याची कीनुसार आपला त्याचा तो ॲड करेल. आता आपल्याला काय करायचं आहे की लॉग इन झाल्यानंतर हे JWT म्हणजे आपला जो जेसन असेल JWT क्रिएट करायचे. ओके, जेसन वेब टोकन्स. तर पहिल्यांदा आपण एक DTO बनवूया. त्या DTOचं नाव काय लिहूया? लॉग इन DTO न्यू आयटम
लॉग इन DTO. ओके, लॉग इन DTO मध्ये ईमेल आणि पासवर्ड टाकू आपण. पब्लिक स्ट्रिंग ईमेल. ओके, ईमेल आणि पासवर्डच आपण घेणार आहे. ईमेल गेट आणि सेट असेल इज इक्वल टू स्ट्रिंग डॉट एम टी. पब्लिक स्ट्रिंग पासवर्ड आणि गेट आणि सेट स्ट्रिंग डॉट एम टी. ओके, ते एम टी पण असू शकतं. ओके, हे झालं. आता आता आपल्याला काय करायचं आहे की हा कंट्रोलरमध्ये ऑथेंटिकेशन जो कंट्रोलर आहे त्याच्यामध्ये आपण एक एपीआय बनवू. ऑथेंटिकेशन कंट्रोलर सगळे कुठे आहे ते ऑथेंटिकेशन कंट्रोलर्स. ओके, हां इथं आता हा सगळा झाला. याच्या खाली ओके या ऑथेंटिकेशन कंट्रोलरमध्ये आपण एक एपीआय बनवू की एच टी टी पी पोस्ट आणि त्याला नाव काय देऊया, लॉग इन देऊ. ओके, आणि या लॉग इनमध्ये पब्लिक असिंक्रोनस, सेम सिंटॅक्स पब्लिक असिंक्रोनसपणे चाललं पाहिजे ते. त्याला आपण टास्क देऊ, त्याचा टाईप असणार आहे आय ॲक्शन रिझल्ट. ओके, आय ॲक्शन रिझल्ट त्याचं नाव आपण लिहू की लॉग इन. आणि लॉग इनमध्ये मला एक पॅरामीटर येणार आहे, तो लॉग इन DTO असणार आहे. लॉग इन DTO आणि लॉग इन DTOच आपण त्याला लिहू. ओके, आता याची बॉडी. आता या बॉडीमध्ये काय असणार आहे की व्हेअर, आता मी सांगतो काय काय करायचं. युजर इज इक्वल टू युजर इज इक्वल टू अवेट. ओके, अवेट कंटेक्स्ट युजर्स. ओके, त्या युजर्स मधले कंटेक्स्ट युजर, या युजरच्या टेबलवरती मला ऑपरेशन करायचं आहे. डॉट फर्स्ट ऑर डिफॉल्ट असिंक्रोनस. ओके, हे एरो फंक्शन यू डॉट ईमेल इक्वल लॉग इन डॉट ईमेल. ओके, आता आपण ईमेल आय डी करू व्हॅलिडेट. राईट, या युजरमध्ये आपण घेतला. राईट, आता नेक्स्ट इफ युजर इज नॉट नल किंवा इक्वल नल असेल, इक्वल जर नल असेल तर रिटर्न अनऑथोराइज्ड मध्ये न्यू, आणि या न्यू मध्ये मेसेज इज इक्वल टू डबल कोट मध्ये इनव्हॅलिड ईमेल और पासवर्ड डॉट आणि इथं सेमिकोलॉन. हां बरोबर आहे. ओके, हा माझा इफ कंडिशन चेक झाली. राईट, आता पासवर्ड मला चेक करायचा आहे. बुलियन पासवर्ड व्हॅलिड इज इक्वल टू बिक्रिप्ट. ओके, बिक्रिप्ट डॉट नेट डॉट बिक्रिप्ट आणि डॉट व्हेरीफाय नावाची मेथड आहे. आणि ही व्हेरीफाय मध्ये काय पाठवायचं आहे, जो आपला पासवर्ड आहे ना तो ही DTO लॉग इन DTO येणार ना, सॉरी लॉग इन DTO डॉट पासवर्ड कॉमा युजर. ओके, युजर डॉट पासवर्ड हॅश. ओके, आपण काय पाठवलं, आलेला पासवर्ड आणि जो इथं. ओके, इथं लक्षात द्या, ह्या जो व्हेरीफायसाठी 2 लागतात ना, की हा आणि हा तू मॅच करून दे. बरोबर, म्हणजे हा जो युजर आहे याच्यातला जो पासवर्ड येणारा एन्क्रिप्टेड तो इथं पाठवून दे, आणि हा जो आपल्याला जो पासवर्ड टाकलाय ना तो इथं याच्यामध्ये डिक्रिप्ट करून मॅच कर. मग तो आलेला इथं पासवर्ड व्हॅलिड मध्ये आपण टाकून दे. राईट, इफ जर पासवर्ड व्हॅलिड नसेल इथं नॉट टाकायचं, तर रिटर्न मध्ये ओके, रिटर्न मध्ये अनऑथोराइज्ड पाठवायचं. त्याला अनऑथोराइज्डला न्यू करायचं.
आणि या न्यू मध्ये मेसेज लिहायचा आणि या मेसेज मध्ये आपण काय लिहूया, मेसेज इज इक्वल टू इनव्हॅलिड पासवर्ड. ओके, आपल्या इफ कंडिशन झाल्या. आता नेक्स्ट आपल्याला काय बघायचं की क्लेम्स. ओके, क्लेम्स पण आपल्याला व्हॅलिड केले पाहिजे. CL क्लेम्स इज इक्वल टू ओके न्यू लिस्ट त्याचा टाईप असणार आहे क्लेम. ओके, आणि या क्लेमच्या आतमध्ये लिस्टमध्ये मला आता सगळे क्लेम्स टाकले पाहिजेत, राईट. तर मी काय करणार, न्यू क्लेम. ओके, न्यू क्लेम आणि या क्लेम मध्ये क्लेम टाइप्स डॉट नेम आयडेंटिफायर कॉमा यूजर. ओके, मी हा सगळा क्लेम वगैरे टाईप करतो. ओके, आता इथे मी काय केलं की एक क्लेम्स घेतले, त्यामध्ये लिस्ट क्लेम केले. आता क्लेम मध्ये काय असते का, हा सगळा आपल्याला हा जो सगळा क्लेम आहे ना, सगळा JW टोकन्स मध्ये टाकून द्यायचा. तर त्या JW टोकन्स मध्ये काय असणार की नेम आयडेंटिफायर. ओके, नाव असेल त्याचं user.id, राईट. त्याचं नाव आहे की नंतर काय की ईमेल असेल, त्याचा रोल काय असेल, राईट. आता हे रोल काय लागणार आहेत की आपल्याला जे ऍडमिन वगैरे आहेत ना, त्यासाठी आपल्याला हे लागणार आहे की जे आपल्या पॉलिसी असणार आहेत ना, त्या पॉलिसीसाठी आपल्याला हे क्लेम सगळं आपण हे टोकन्स मध्ये टाकून देणार आहे. ओके, तसं आपण एक बनवलं. आता त्याच्यानंतर ओके, आता त्याच्यानंतर आहे ना, हे जो आपला JWT टोकन्स आहे, इफ कंडिशन इथं संपली, याचं हे संपलं. त्याच्या खाली आता इथं की व्हेरिएबल व्हेअर की इज इक्वल टू न्यू. मी सगळा कोड टाईप करतो त्याशिवाय. ओके, आता इथं बघा मी काय काय केलं की इथं मी एक क्लेम्स हा जो माझा युजर नेम असणार आहे त्या टोकन्समध्ये, किंवा माझा युजर आयडी असणार आहे, किंवा माझा जो रोल असणार आहे ना, तो मी क्लेम्समध्ये क्रिएट केला, राईट. आता नेक्स्ट मी काय केली, की जनरेट केली. आता की मध्ये काय असणार, जी आपली JWT की आहे इथं program.cs मधली, इथं ह्या बाकीच्या नको आहे आपल्याला, दोनच लागणार. ओके, program.cs मधली ही जी JWT की आहे, आता ही JWT की कुठं आहे की ॲप सेटिंग मध्ये, ही JWT की मध्ये आहे ना, ही दिस इज माय सुपर की. ओके, या कीला घेऊन मी एक एनकोडिंग या की मध्ये स्टोअर केलं, राईट. नेक्स्ट काय केलं की सायनिंग क्रेडेन्शियल. ओके, क्रेडेन्शियल मध्ये सायनिंग क्रेडेन्शियल दिलं की ही की जर असेल तरच माझा तो ही कर. आणि इथं मी काय टाकले की SHA 256. ओके, मी हा या 256 नुसार मी एक अल्गोरिदम लिहिला. त्या अल्गोरिदम मध्ये इथं जर का मी क्यू टाकलं तर अशा टाईपमध्ये कोणता अल्गोरिदम आहे, तर अशा टाईपमध्ये त्याचं मी अल्गोरिदम याच्यावरती अप्लाय केलं, राईट. त्याच्यानंतर इथे मी काय केलं की एक टोकन जनरेट केलं. त्या टोकन मध्ये काय असणार आहे की कॉन्फिगरेशन मला जो JWT इश्युअर आहे, ओके, हा जो माझा इश्युअर आहे ना, EV चार्जिंग मॅनेजमेंट API, याच्यासाठी मी टोकन क्रिएट करतोय. त्याला मी सांगितलं ऑडियन्स माझं कोण असणार आहे, तर ते मी सांगितलं क्लेम्समध्ये माझे सगळे क्लेम्स असणार आहेत, राईट. हे जे आपण क्लेम्स टाकले ना की त्याचा युजर आयडी, ईमेल, रोल, हा माझे क्लेम्स असणार आहे. एक्सपायर्स काय असणार आहे, जे आपण कॉन्फिगरेशन म्हणजे एक्सपायर मिनिट्सचा जो आपण इथं सांगितलं का की 60 मिनिटासाठी, ते माझं एक्सपायरेशन असणार आहे, राईट. आणि हे साइन इन क्रेडेन्शियल. आता साइन इन क्रेडेन्शियल मध्ये इथं आपण हे बघा काय लिहिलंय की सिक्युरिटी अल्गोरिदम, हे जे क्रेडेन्शियल आहेत ना याच्यानुसार ते साइन इन क्रेडेन्शियल असणार आहे, राईट. आणि हे सगळं मी रिटर्न केलंय. कुठं रिटर्न केलंय, एक्सपायर्स व्हॅलिड टोकन. हा टोकनला मी टोकन स्ट्रिंग आहे ना ही, ती मी पाठवून दिली आहे का, युजर आयडी नेम वगैरे. आता हे फक्त आपल्याला टेस्ट करायचं आहे.
फक्त एरर आला नाही पाहिजे. आता एस एस एम एस याला पासवर्ड काय होता? नवीन युजर ऍड करू, लय लोड नाही घ्यायचा. फुल नेम क्लॅनविन क्लेन, ईमेल आय डी असेल त्याचा CALVIN kelvin@gmail.com. ओके. पासवर्ड असेल त्याचा 1234. ओके. आम्ही पहिले कॉपी करतो, एक्झिक्यूट. ओके. आता इथं kelvin@gmail.com पासवर्ड आहे त्याचा 1234. ओके. लॉग इन सक्सेसफुली आपला त्यानं जनरेट टोकन वगैरे केलेला आहे. आता याच्या हॅशिंग की मध्येच आहे ना आपल्याला हे वगैरे केलं. आता हे इन फ्युचर वगैरे अँगोलर जर मी ऍप्लिकेशन वापरलं ना तर त्याच्यामधून मी त्याचा रोल काढेन, त्याचं नाव काढेन, युजर आय डी, ईमेल आय डी काढेन, किंवा त्याचा आयडी आहे ना तो पण मी त्याच्यातून या टोकन मधून काढेन. आता हे पाठवायची गरज नसते युजर वगैरे, पण मी पाठवले आपल्या माहितीसाठी, राईट, की मेसेजमध्ये लॉग इन सक्सेसफुल सगळा आपला जो टोकन आहे ना तो. आता याचं प्रॉपर तुम्हाला अंडरस्टँडिंग पाहिजे. आता प्रॉपर अंडरस्टँडिंग काय की लक्षात घ्या की आपण काय काय केलं इथं, की लॉग इन नावाची API बनवली. ते लॉग इनमध्ये त्याला आपण व्हॅलिड केलं, की ईमेल व्हॅलिड असेल तर तो व्हॅलिडमध्ये जा, खालच्या स्टेपला जा. जर नसेल तर इथूनच तो रिटर्न का अनऑथराईज केलं. नेक्स्ट काय केलं की पासवर्ड व्हॅलिडेशन केलं, राईट. आता हे जे व्हॅलिडेशन झाल्यानंतर मी एक क्लेम्स, तर मला एक क्लेम्स बनवायला पाहिजे. आता क्लेम्स म्हणजे काय असेल की माझा युजर ईमेल असेल, युजर रोल असेल, ओके. त्याच्यानंतर माझं जे नेम आयडेंटिफायर असेल, युजरचा ID असेल, तो मी इथं घेतला, राईट. आता क्लेम्स काय असतं मी तुम्हाला सांगितलंय की क्लेम्स म्हणजे काय असतं की जो आपल्याला व्हॅलिडेशन रोल असेल किंवा जी आपली पॉलिसी असेल ना त्यासाठी आपण क्लेम्स वापरतो, राईट. हे आपण त्या युजरमध्ये आपण देणार हे करणार आहे. ओके. आता त्याच्यानंतर आपण इथं काय केलं की क्रेडेन्शियल्स. ओके. क्रेडेन्शियल म्हणजे त्याला काय म्हणू शकतो आपण, ही जी माझी की आहे या कीनुसार जे आपलं एक अल्गोरिदम वापरणार आहे ना SHA-256, तो अल्गोरिदम इथं आपण वापरणार आहे. आणि ती की वापरून या क्रेडेन्शियल्स मध्ये माझा सगळा एन्क्रिप्टेड की लक्षात ही झाली, राईट. आता इथं बघा मी काय टाकले की टोकन्स क्रिएट करताना JWT सिक्युरिटी टोकन्स की हे फंक्शन वापरलं. त्याला मी इश्युअर्स पाठवला, ऑडियन्स पाठवला, क्लेम्स मध्ये जो क्लेम्स पाठवला, एक्सपायरेशन वगैरे पाठवलं, आणि सायनिंग क्रेडेन्शियल आहे ना ते कोणत्या क्रेडेन्शियलनुसार मला सायनिंग झालं पाहिजे तो मी क्रेडेन्शियल पण एक एन्क्रिप्टेड फॉर्मॅटमध्ये त्याला मी असाइन केला. ओके. हे फंक्शन मला एन्क्रिप्टेड टोकन जनरेट करून दिलं आणि तो आहे असा टोकन इथं मी त्याला पाठवून दिला की राईट टोकन्स वगैरे JWT सिक्युरिटी टोकन हँडल. हा सगळा सिंटॅक्स आहे. हा पाठ नाही झाला तरी चालेल पण हा तुम्हाला एक्सप्लेन करता आला पाहिजे. ओके. आता याच्यानंतरची जी कन्सेप्ट आहे, ओके, आपण सगळं हे क्रिएट केलं, सगळं झालं, राईट. आता आपण एक ऑथोराईज होते का नाही बघूया. ओके. इथं आपण ऑथोराईज केलं. आता सपोज आपण ही गेटची API आहे चार्जरची, ट्राय इट आउट, एक्झिक्यूट होत्या पण ती ऑथोराईज झाली पाहिजे ना, बरोबर. आता ऑथोराईज नंतर कस्टमर कंट्रोलर मध्ये आपण जाऊया. ओके. कस्टमर कंट्रोलर्स. ओके. या कस्टमर कंट्रोलरला तुम्हाला जर ऑथोराईज करायचं असेल तर इथं तुम्हाला फक्त काय टाकायचं की ऑथोराईज. म्हणजे काय झालं, ह्या सगळ्या माझ्या ज्या API आहेत त्या माझ्या ऑथोराईज झाल्या.
ओके. आता ऑथराईज मस्त झाल्या. आता बघा मी कस्टमरची एपीआय कॉल करतो तर मला बघा तो एरर देणार आहे. चार्जिंग कस्टमर. ओके, गेटचीच आपण कॉल करूया. ट्राय इट आउट. एक्झिक्यूट. ओके. त्यानं काय दिलं की एरर रिस्पॉन्स 401 का तर तुम्ही अनऑथोराइज्ड आहात. इथं मी काय सांगितलेलं 401 कुठे गेला 401 आणि 403 कुठे सांगितलेलं का गेलं ते मला माहिती मी सांगितलेलं. बरं ओके इथं गेलं. ओके 401 मी सांगितलं की अनऑथराइज असतं आणि 403 असतं की फॉरबेटिन तुम्ही ऑथराइज असता पण नसतं हे तुम्हाला ऍक्सेस नसतो अशा टाईपमध्ये. यातून तुम्हाला कळलं की 401 भेटला आपल्याला म्हणजे तुम्ही अनऑथराइज्ड आहात. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे की प्रोग्राम डॉट सी एस मध्ये स्वॅगरमध्ये अपडेट करायचं आहे. ओके. आता हा स्वॅगर नॉर्मल आहे. इथं आपल्याला काय पाहिजे की इथं तुम्हाला एक असा ऑप्शन आला पाहिजे इथं इथं ओके इथे एवढ्यामध्ये की तिथं तुम्ही ती JWT टोकन्स आहे ना तिथं तुम्ही ऑथराईज करू शकता. ओके. बेसिकली अँगुलरमध्ये कसं असतं की तुम्ही तिथं एखाद्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून तुम्ही टाकू शकता. पण इथं स्वॅगरमध्ये तुम्ही कसं करू शकता की इथं आपल्याला तो ऑप्शन्स पाहिजे राईट. तर तो ऑप्शनसाठी आपल्याला पर्याय काय आहे की प्रोग्राम डॉट सी एस मध्ये ओके प्रोग्राम डॉट सी एस मध्ये ऍड स्वॅगर जनरेशन कुठे दिसते का. ओके हां इथं हा ऍड स्वॅगर जनरेशन आहे ना याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन्स द्यायचे आता ऑप्शन्स OPT इथं मी तुम्हाला चेंज करून जातो OPTION ॲरो फंक्शन आणि या ॲरो फंक्शन्समध्ये ऑप्शन्स डॉट ॲड सिक्युरिटी डेफिनेशन आणि या ॲज अ फंक्शन त्याला ट्रीट करायचं आपल्याला आणि या ॲड सिक्युरिटी फंक्शन्समध्ये बेअरर ओके BEARER बेअरर कॉमा न्यू. ओके आता हे सगळं चॅट जीपीटीला वगैरे भेटतं. आता मी हे कॉपी करून इथं पेस्ट करतो. ओके मी स्वॅगर जनरेशन त्याला ऑप्शन ऍड केला की ऑप्शन्स ऍड सिक्युरिटी डेफिनेशन मध्ये मी काय केलं की मायक्रोसॉफ्ट डॉट ओपन एपीआय डॉट मॉडेल्स ओपन सिक्युरिटी स्कीमा त्याच्यानंतर काय ऑथरायझेशन त्याचं नाव असेल नेम असेल ह्याचं काहीतरी HTTP वगैरे HTTPS स्कीमा बेअरर आपल्याला पाहिजे फॉर्मॅट JWTचा पाहिजे इन हेडर्समध्ये तो ऍड झाला पाहिजे डिस्क्रिप्शनमध्ये एंटर बॅरियर JWT टोकन सियर्स. ओके त्याचं डिस्क्रिप्शन काय असलं पाहिजे. त्यानंतर रिक्वायरमेंट आपल्याला काय की ओपन एपीआय मध्ये रिक्वायरमेंटमध्ये सिक्युरिटी स्कीमा आपली ऍड झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये रेफरन्स घेऊन ते बेअरर वगैरे टाईपमध्ये असं केलंय. आता हे सगळं तुम्हाला चॅट जीपीटी किंवा ओपन AI वगैरे सगळं असं भेटतं सगळं आलं का इथं की ऑथराईज मध्ये. ओके आता आपण लॉग इन करूया. आता लॉग इन मध्ये आपल्याला काय होतं रे भाई कॅल्विन केन @ ओके कॅल्विन @gmail.com 1 2 3 4 एक्झिक्यूट. ओके आपल्याला हा भेटला सगळा टोकन हा मी कॉपी केला. ओके आता मी कॉपी केला. आता मी फक्त तुमच्यासाठी ह्याच्यासाठी सांगतो की कस्टमरमध्ये ट्रायट आउट केलं एक्झिक्यूट केलं तर मला फॉरवर्ड 1401 भेटला. आता ऑथोराईज करतो मी इथं बघा मला त्यानं अवेलेबल ऑथरायझेशन त्याला HTTP बॅरर्स भेटला. ओके एंट्रीवर JWT टोकन्स व्हॅल्यू ऑथराईज. ओके तो ऑथराईज झाला क्लोज केला याला. तर सेम API मी एक्झिक्यूट करतो. आता मला भेटला का डेटा का तर तो ऑथरायझेशन झाला. जरी तुम्हाला इथं ब्रेक पॉईंट जर लावून बघायचं असेल ना की ब्रेक पॉईंट कुठे लावायला लागेल कंट्रोलर्समध्ये कस्टमर कंट्रोलर्समध्ये हां याला कंट्रोलरमधूनच करू की गेट नावाची कुठं आहे इथं ऑथराईज API कंट्रोलर्स इथं ब्रेक पॉईंट लावूया. ओके आता ब्रेक पॉईंट लिहून थांबला. ओके आता इथं बघा ओके F10 मध्ये आलो. ओके कस्टमर या व्हेरिएबलमध्ये लक्षात घ्या याच्यावरती हवर केलं तर मला बघा कस्टमरचा अकाउंट काय भेटला या सगळ्या कस्टमरचा मला डेटा भेटला सिंक्रोनसमध्ये. आता इथं मी काय केलं की या DTO नुसार मी मॅपिंग केलं. ओके आणि रिटर्न कस्टमर DTO ओके आता इथं बघा तो कस्टमरमध्ये आला की मला कशाप्रमाणे मला मॅपिंग करायचं आहे राईट.
ओके, तरी पण मी एकदा एक्झिक्यूट करतो की F10 इथून तो गेट ऑल असिंक्रोनस मध्ये गेला, तो डीबी सेट मध्ये गेला, डीबी सेट मधून तो कंट्रोलर मध्ये आला डबल रिटर्न, आणि तो कंट्रोलर मध्ये मॅपिंग झाला. ओके, हा माझा सगळा मॅपिंग वगैरे झालेला आहे. आता याला मी स्पेसिफिक आहे ना एका रोलसाठी मी ऑथेंटिकेशन करणार आहे. ओके, स्पेसिफिक रोलसाठी ऑथेंटिकेशन कसं करायचं की सपोज एखादा मी इथं स्टॉप करतो. ओके, हे आता ऑथोराईज तर सगळे एपीआय झालेच आपल्या. एखादा आयडी गेट बाय आयडी आहे ना, या गेट बाय आयडीला इथं ऑथोराईज, आणि या ऑथोराईज मध्ये पॅरामीटर मध्ये रोल्स इज इक्वल टू डबल कोट मध्ये ऍडमिन असेल. ओके, रोल्स मध्ये जर तो ऍडमिन असेल तरच त्याला व्हॅलिडेट करायचं. गेट बाय आयडी पहिल्यांदा व्हॅलिडेट करूया आपण. ईमेल आयडी kelvin@.com. ओके, याला आपण ऑथोराईज करूया. ऑथोराईज कसं करायचं आहे तर कंट्रोल व्ही, ऑथोराईज, क्लोज. कस्टमरमध्ये कस्टमर्स गेट बाय आयडी आहे का, HTTP गेट कस्टमर्स गेट बाय आयडी, हाच आहे आपला. ओके, आता या आयडीला आपण काय टाकूया की 1 टाकू, एक्झिक्यूट करू. आता त्यानं काय दिलं बघा की 403 दिला फॉरवर्ड, म्हणजे तुम्ही ऍक्सेसिबल आहात पण फॉरबिडन एरर दिला. जसं मी सांगितलं की ऑथरायझेशन, ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन यात मधला फरक पळाला का का तर माझा जो कॅल्विन नावाचा जो युजर आहे तो माझा काय आहे की ऑथेंटिकेशन आहे पण ऑथरायझ नाही का, त्याचा तर कस्टमर रोल आहे ना. इथं बघा एक्झिक्यूट केले तर त्याचा कस्टमर रोल काय आहे की कस्टमर आहे. त्याला जर का मी ऍडमिन केलं ना तो ऑटोमॅटिकली लॉग इन होईल. ओके, असा त्याचा फॉरबिडन एरर आहे. आता इथं युजर्स मध्ये सिलेक्ट टॉप एडिट करू, ऍडमिन करायचं ना आपल्याला त्याला, कस्टमरला कॅल्विन केनला. ओके, आपण त्याला ऍडमिन केलं. आता तुमच्या डोक्यात येईल की इथं एक्झिक्यूट केल्यानंतर ते ऍक्सेसिबल झालं पाहिजे. नाही का तर त्याचा जो JWT टोकन ज्यावेळेस क्रिएट झालाय त्याचा त्यावेळेस रोल होता कस्टमर. आपल्याला डबल JWT टोकन्स क्रिएट करायला लागणार. ओके, एक्झिक्यूट केला, सेम ॲज इट इज, कारण की ज्यावेळेस आपली प्रत्येक रिक्वेस्ट जाते ना त्या रिक्वेस्ट बरोबर आपला हा ऑथोरायझेशन वगैरे होतो, म्हणजे हे टोकन वगैरे त्याच्याबरोबर ते जातं. ऑथोराईज केलं, आता सेम इथं एक्झिक्यूट करू. आता भेटला का आपल्याला 1 नंबरचा आयडी. आता काय आलं का ऑथेंटिकेशन, ऑथरायझेशन, JWT टोकन कसा क्रिएट करायचा, अप्लाय कसं करायचं, आपली सिक्रेट एपीआय कशी क्रिएट करायची. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. एवढ्या डीपमध्ये मला वाटत नाही कोण घेत असेल लेक्चर वगैरे. भेटूया आपण अशा नेक्स्ट सेशनमध्ये. आपले सगळे ॲडव्हान्स टॉपिक सुरू झालेले आहेत. .NETचे आपले 4 ते 5 मोस्ट टॉपिक राहिलेले आहेत. कीप लर्निंग, कीप कोडिंग.